लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांचा आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील फडणवीसांनी म्हटलं। तर जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। तर लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 3 महिन्यामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील फडणवीसांनी म्हटलं। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत अशी माहिती समोर आली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे की या योजनेतील सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवसात हा निधी आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील जवळपास 2,50,00,000पेक्षा जास्त महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जात आहे आणि यासाठी सरकारने यंदाच्या वर्षासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे। तसंच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे आधीच पोहोचले आहेत आणि मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लवकरच जमा होणार आहेत। थोडा वेळ थांबा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती तो दिवस आता आला आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे सणाच्या निमित्ताने सरकारकडून डबल लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच फेब्रुवारीचा 1,500 रुपये आणि मार्चचा 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट आदेश दिले आहेत की एकही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये। महिला व बालविकास मंत्री अदिती ताटकरे यांनी देखील माध्यमांसमोर सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि लवकरच सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील। या योजनेमुळे वाढत्या महागाईच्या काळात महिलांना मोठा आधार मिळत आहे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी ही मदत अत्यंत उपयोगी ठरत आहे। पण या सर्व आनंदाच्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की काही महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, कारण सरकारने अर्जांची पुन्हा तपासणी केली असता काही प्रकरणांमध्ये KYC प्रक्रिया चुकीची आढळली आहे। त्यामुळे काही खात्यांमध्ये पैसे अडकले होते। मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत KYCची अट तात्पुरती शिथिल केली आहे आणि ज्या महिलांची KYC पूर्ण नाही त्यांनाही हप्ता मिळणार आहे। मात्र ठराविक तारखेपर्यंत KYC पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे। आजपासून निधी वितरण वेगाने सुरू झाले आहे आणि काही ठिकाणी बँका बंद असल्या तरीही ऑनलाईन पद्धतीने पैसे वापरणे शक्य आहे असेही सांगण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे खाते नक्की तपासा आणि पैसे आले आहेत का ते पहा। शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे फसवणुकीपासून सावध राहा। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP सांगू नका, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि स्वतःच्या बँक खात्याची माहिती सुरक्षित ठेवा, कारण सध्या अशा फसवणुकीच्या घटना वाढत आहेत। आत्तापर्यंत अनेक बहिणींना एकच समस्या सतावत होती की बँक खात्यात पैसे जमा झाले की ते कर्जाच्या हप्त्यासाठी किंवा मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे कापले जात होते आणि ही वेदना खूप जणींनी अनुभवली आहे। पण आता पुन्हा एकदा बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या पैशातून कोणत्याही कारणाने 1 रुपयाही कापला जाणार नाही, मग ते कर्ज असो, दंड असो किंवा खात्यातील कमी बॅलन्स असो। त्यामुळे आता सर्व बहिणींनी निश्चिंत राहावे। आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की काही महिलांना पैसे का मिळत नाहीत। हे ऐकायला थोडं कठीण वाटेल, पण आत्ताच समजलं तर लगेच उपाय करता येईल। सर्वात पहिला नियम म्हणजे चुकीचा पत्ता।
अनेक महिलांना वाटतं की खरा पत्ता दिला तर त्या अपात्र ठरतील, म्हणून त्या आधार कार्डवर चुकीचा पत्ता टाकतात. पण हीच मोठी चूक ठरते, कारण पैसे आधार लिंक खात्यावर येतात आणि पत्ता चुकीचा असेल तर हप्ता थांबू शकतो. त्यामुळे लगेच तुमचा आधार तपासा. दुसरा नियम म्हणजे उत्पन्न मर्यादा. 2020-2026 साठी उत्पन्न दाखला तपासला गेला आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण ही योजना फक्त खऱ्या गरजू महिलांसाठी आहे. तिसरा नियम म्हणजे चुकीची किंवा अपूर्ण केवायसी. घाईत भरलेली माहिती, नाव न जुळणे किंवा आधार अपडेट नसणे यामुळेही पैसे अडकू शकतात. मात्र अजूनही सुधारण्याची संधी आहे, त्यामुळे वेळ न घालवता केवायसी पूर्ण करा. चौथा नियम म्हणजे डुप्लिकेट खाते किंवा फसवणूक. जर कोणी एकापेक्षा जास्त खात्यावर लाभ घेत असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर केवळ पुढचे हप्तेच नाही तर आधी मिळालेले पैसे सुद्धा परत घ्यावे लागू शकतात. आता जिल्ह्यांबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील विविध विभागांमधून टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावती विभागातील यवतमाळ आणि वाशिम, छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली आणि परभणी, कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली, नाशिक विभागातील जळगाव आणि अहिल्यादेवीनगर, तसेच पुणे विभागातील कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आजपासून वितरण सुरू झाले आहे आणि पुढील काही दिवसात उर्वरित जिल्ह्यांमध्येही पैसे जमा होतील. बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसे आले की लगेच बँकेत जाण्याची गरज नाही. गावाकडे नेटवर्कची समस्या असल्यामुळे मेसेज उशिरा येऊ शकतो, पण पैसे आधीच खात्यात जमा झालेले असतात. तुम्ही गुगल पे किंवा फोन पे सारख्या ॲपद्वारे तुमचा बॅलन्स सहज तपासू शकता. साधारणपणे पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये पैसे लवकर जमा होतात, तर काही सहकारी बँकांमध्ये थोडा वेळ लागू शकतो. ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजी बहिणीला तिचे हक्काचे पैसे मिळू शकतात. अजूनही ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी 31 मार्च पूर्वी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा, जसे मोफत शिलाई मशीन, सायकल, सोलर योजना, घरकुल योजना यांचा सुद्धा लाभ घ्या, कारण सरकारकडून मिळणारा प्रत्येक लाभ हा तुमचा हक्क आहे. आणि शेवटी एक छोटी विनंती, तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा आनंद आम्हालाही जाणवू द्या. अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.